आणि आमच्या कॉलेजमध्ये टायगर आला. मग फॉरेस्ट वाले आले होते पकडायला? गप तू. मग किती वेळ अजून ते टायगर श्रॉफची गोष्ट सांगणार आहेस? ए पोरींनो, उमाताईचा फोन आला होता. उद्या साक्षीची पहिली वटपौर्णिमा आहे ना, आता काहीतरी चांगला कार्यक्रम करणार आहे ती. आपल्या सगळ्यांना बोलवलंय, तर आपण जाऊया. मयू, तू क्लासवरून परस्पर तिकडेच ये. आणि अनु, तुझं काय ग? मला उद्या सुट्टी आहे. का तुझी वटपौर्णिमा आहे? मग काय तू सगळं ठरवतेस? बाबा ठीक आहे, आता चालतं, मी कॉलेजमध्ये आहे ना. काय नाही हा, अटेंडन्स कंपल्सरी असते, मला माहिती आहे. हे बघा, आपण सगळ्यांनी जायचंय, तेव्हा आता काय बोलू नका. आपण दोघी सकाळी लवकर उठून ना सगळं ऑर्डरीचं बघूया. त्याच्यानंतर मी ह्यांचा टिफिन बनवते. आणि माझा तर उपासच आहे, तर माझं दूध चालेल. एक मिनिट, तुला उपवास करायला डॉक्टरांनी परवानगी दिली? वटपौर्णिमेचा उपवास करायला डॉक्टरांची परवानगी घ्यायला नाही लागत. हे बघ, आत्ताच आजारामधून उठली आहेस तू, उपवास वगैरे काय करायचं नाही, आत्ताच सांगतो तुला. अहो, असं कसं? परंपरा आहे ती आपली. आणि लग्न झाल्यापासून मी एकही उपवास चुकवलेला नाहीये. मी हे व्रत करत राहणार, जिवंत असेपर्यंत करणार. मम्मी, पप्पा, म्हणजे पुढचे 7 जन्म तुमची काही सुटका होणार नाहीये. म्हणूनच म्हणतो तिला नको करू म्हणून. तुम्ही उगाच मस्करी करू नका. हं? मस्करी काही करत नाहीये. तू उपवास करायचा नाही, आत्ताच सांगतोय. हा, तुझ्या ऐवजी मी करतो उपवास. अहो, लोक हसतील. असं नवरा बायकोसाठी कधी उपवास करतो का? करतो ना. सुभाष दत्ताराम परब करतो. नको, तुम्ही ड्युटीवर जाणार आहात ना. मग तू पण नाही करायचा, कळलं? नाही नाही, असं नाही. मी करणार म्हणजे करणार. मला ऐक, बोलू नका. मग ऐक, तू नाही कर, नाही दोघांनी पण उपास नाही करायचे. अगं, अशी काय करतेस? आपली परंपरा आहे, संस्कृती आहे, कुळाचार आहे, कुळधर्म आहे. आम्ही पाळतो. आम्ही पण तुमच्याच कुळातले आहोत ना. हो ना, मग उद्याचा उपास आम्ही करणार. तुला गोळ्या घ्यायच्या आहेत ना, आणि पप्पा तुम्हाला कामाला जायचंय. आणि अगं, तू कर ना पूजा, पण तुमच्यासाठीचा उपवास आम्ही करणार. काय झालं मॅडम? अस्वस्थ वाटतंय. एसी वाढवू? नको. एसी कसा वाढवणार? स्पीड वाढवू शकतो ना मी. ए, शट अप, गेट लॉस्ट. ओके, हा जाय. इडियट. अरे समायोरा मॅडम. काय मग मजा आली काय आज? कसली? कसली म्हणजे कामाची. आपण ऑफिसमध्ये काम करायला येतो ना. कसं आमच्या ऑफिसमध्ये मजा येते, कारण इथे एकदम फ्रेंडली वातावरण असतं, म्हणून विचारलं मजा आली का. मी काय ते काम करायला आले? म्हणजे मी काय ते मज्जा करायला आले? लक्ष ठेवायला आले. कोणावर? कामावर. काम थोडी पळून जाणार आहे, त्याच्यावर लक्ष ठेवायला. तुझं घर आहे? मग कधी जाणार आहेस? जाणार ना, रोज जातो मी, तसंच जाणार. हे सगळे गेले की मी जाणार. बघ, सगळे जात आहेत. जा जा. तुम्ही पण जा नीट. या लॉस्ट. काय? टूडल्स. टाटा टाटा. सचिन, माझ्यासाठी एक ब्लॅक कॉफी विदाउट शुगर. कोल्ड कॉफी. तुझं नाव सचिन आहे? हाय, मी सायली. मी मार्केटिंगमध्ये आहे. तुम्ही HR मॅनेजर ना? या. सो कॉफी. गॉश, फाईन, गेट इट, गो. काही खायला आणू का? कसलं भारी आहे ना, एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. ग्रेट. मी तुला अगं म्हणू का? केवढी लहान आहेस तू.
तुझा ड्रेस कसला प्रिटी आहे. वाव. स्टॉप इट. व्हॉट्स गोइंग ऑन विथ यू? सकाळपासून बघते मी, माझ्या मागे मागे करतेस. काय हवंय काय तुला? व्हॉट डू वॉन्ट? वाय यू डुईंग दिस? तू स्वतःला काय माझ्या बरोबरीची समजतेस? मला अरे तुरे करायचं नाही. कॉल मी मॅम. मॅम. ही कंपनी आहे ना माझ्या भावाची आहे, म्हणजे माझीच आहे. अंडरस्टूड? येस मॅम. आणि हा, तुझी फाईल वाचली आहे मी. काय लिहिलेस तू फाईल मध्ये? कुठे राहतेस? ते मी ते या त्याला ना मुंबईतला स्लम एरिया असं म्हणतात. सो या, पपी फेस बनवून मागे मागे करणं नाही करायचं. माझ्याकडे तर नक्कीच नाही. येस, मी नाही येणार परत तुमच्याशी बोलायला. या बेटर. आणि हा, परत मला बोर करायला आलीस ना तर तुझे ट्रू कलर सगळ्यांना सांगे ना. प्लीज मॅम, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, असं काही करू नका. त्याचं काय आहे ना, आपण फॅशनेबल आहे, पैशावालेत म्हणल्यावर सगळे रिस्पेक्ट करतात आपला, आणि सढळ हाताने ना पैसे खर्च करतात आपल्यावर. म्हणून मी हे सगळं करते. मला ना या जॉबची खूप गरज आहे. माझ्या घरी माझे बाबा आजारी असतात. मी खूप कष्टाने हा जॉब मिळवलाय. मला पैशांची खूप गरज आहे त्यांच्या इलाजासाठी. प्लीज मॅम, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज. या फाईन. बट हा, ह्याच्या पुढे मी जे सांगेन ना ते ऐकायचं. येस, वन्स अगेन सॉरी मॅम. सर, ते प्रॉडक्टचे डिझाईन्स पाठवले होते, तर ते अप्रूव्ह होण्यासाठी तुमची त्याआधी साईन लागेल. आत्ता माझा सर्वात मोठा ॲनिमी हा जयच आहे. मला वाटलं होतं तेजू मम्माचा एका माझ्या बाजूने गेम जिंकवणार, बट नो, तो तर ह्या शरूच्या बोलण्याला फसला. जोपर्यंत हा मध्ये आहे ना तोपर्यंत मला हा गेमच जिंकता येणार नाही. ह्याचं काहीतरी करावं लागेल. दादा, थँक्यू सो मच. जे माझ्यासाठी केलंयस ना ते मला नाही वाटत कोणी दुसऱ्याने केलं असतं. वेडायस का तू? थँक्यू कशाला? कशाला म्हणजे, तू माझ्यासाठी आणि आशूसाठी तुझा एवढा मोठा डिसिजन चेंज केलास. मी मोठा भाऊ आहे तुझा, कर्तव्य आहे माझा. बस. नाही दादा, मी खूप घाबरलो होतो. मी एवढा घाबरलो होतो ना, मी खूप पॅनिक झालो होतो आईची अट ऐकून. कारण मला माहिती आहे ना हा डिसिजन तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. आपण नको बोलूया ते सगळं, आणि तू रिलॅक्स राहा. तुझ्या मनासारखं होईल सगळं. ओके?